खाडी संघाचा राखीव खेळाडू, खाडी संघाचा राखीव खेळाडू प्लीज. या दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू तुम्ही आमच्या मंचाशी संपर्क साधा. ही स्पर्धा भरवण्यासाठी खरं तर फार मेहनत आहे. आपण 4 दिवस ही स्पर्धा पाहत आहोत, पण मागच्या 40 दिवसामध्ये आमचा मॅनेजमेंट टीम मेंबर्सनी मेहनत केलेली आहे. ही पडद्या मागची धावपळ होती. आज जेव्हा काल आमचं एक जनरेटर बंद पडला, आज सकाळी देखील एक जनरेटर व्यवस्थित करून दुरुस्त करून या स्पर्धेला सुरुवात केली. सुरुवात झाली, पुन्हा तेही बंद पडलं, पण न थांबता न जिद्द हारता तिसरं जनरेटर आम्ही आणलं आणि त्यावरती सध्या ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. एकदा होळीपाडाकरांसाठी जोरदार टाळ्या, अर्नाळाकरांसाठी जोरदार टाळ्या, कारण हे फार क्वचित पाहायला मिळतं. आपण एखादा प्रयत्न करतो यश मिळवण्यासाठी, तो असफल ठरला की माणूस जिद्द हरतो. न खचता मेहनत केली आमचा प्रत्येक मॅनेजमेंट टीम मेंबरने आणि त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पुढे चालली आहे. पूल खेळाय आणि तिथे फिल्डर उपस्थित, पण त्याचा वाक्या बाहेर. वाऱ्याच्या लाटांवरती स्वाळून चेंडू सीमा पार, षटकार. तर पहिल्या 2 चेंडूवर 6 धावांची भरसात. पहिला चेंडू अतिशय वेगवान, खूप प्रचंड वेग आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा कोणत्या दिशेने चेंडू अडवला. दरम्यान तेवढीच फेक आणि मात्र दरम्यान एक धाव पळून काढतोय तो दीपेश. या एक धावमध्ये दीपेश यांची धावसंख्या होते 7, संघाची धावसंख्या होते बिनबाद 7. दांडा खार्डी विरुद्ध खार्डी यांच्यातील हा सामना. आणि पहिला चेंडू जर बघितला होता इतका वेगवान होता की पुढचा चेंडू, चौथा चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय. दरम्यान तिथे शतरक्षक आहे, शतरक्षक चेंडू अडवतोय आणि धावा पालून काढतात त्या 2. त्यामुळे 2 धावसंख्येने भर होते. धावसंख्या होते बिनबाद 9. पहिलं षटक, जवळजवळ 4 चेंडूमध्ये 9 धावा. पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यावेळी माझे कॉमेंटर्स मित्र अर्नाला किल्ला गावाची माहिती देत होते आणि खरोखर हे दिव्य वाहिनीचं मी मनापासून आभार मानेल की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या अर्नाळा किल्ला गावाची ओळख पटवून दिली. पुढचा चेंडू त्याच पद्धतीचा उंचावर मिळण्याचा सबळ प्रयत्न आणि चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर, एक बिनबाद 9. शेवटचा चेंडू. अजूनही 4 षटकाचे सामने अजून होणार आहे. अजून एक सामना होईल. तर खाडी आणि दांडा खाडी यांच्यातील सामना. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हो 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 आणि शतरक्षक आहे आणि हा मात्र उंच कसला झेल पकडण्याचा असफल प्रयत्न. चेंडू एक जीवदान मिळालेलं आहे ते पुन्हा एकदा धीरज यांना. मात्र या जीवदान मुले धावसंख्या यस 2 का 2 धावा आणि या 2 धावामुळे धावफलक 2 ने वाढला जातोय. धावसंख्या होते बिनबाद 11. एक सोपा जल म्हणावं लागेल, परंतु पुन्हा एकदा खाडी संघाचा राखीव खेळाडू कोणी असेल त्याने कृपया कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधायचा आहे. यस, एकच रन का? स्प्रे स्प्रे चेक चेक. यस, रिलीफ स्प्रे सध्या संपलेला. यस, आपण लवकरच तो आणूया. थोडीशी दुखापत होते खेळाडूला. पाणी द्या, पाणी. पाण्याची मागणी होत्या. संयोजकांना विनंती असेल आपण पाणी द्या. कांचा फार सुंदर समालोचन. कारण ही जर पिढी नसती, त्यांनी जर समालोचन केलं नसतं तर आज कदाचित आम्ही समालोचक झालो नसतो. त्यांनी क्रिकेटचं वर्णन तेव्हाही केलं. आता सध्या तुम्हाला पाहायला मिळतात DBN वाहिनीद्वारे प्रेक्षक. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील पाहायला मिळतंय आणि जिकडे पाहावे तिकडे फक्त प्रेक्षक आहेत. प्रत्येक घराच्या टेरेसवरती तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतात. हे आता नाही, दुपारी भर उन्हात जेव्हा टेम्परेचर 40च्या वरती होतं तेव्हाही ते तिथेच बसले होते आणि आताही तिथेच बसलेले आहेत. जेव्हा षटकार येतोय, चौकार येतोय, विकेट पडते, जेव्हा जेव्हा गाणं वाजतंय तेव्हा तेव्हा ते नाचत देखील आहेत.
सो सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. धावसंख्या जर आपण बघितली तर ती 11 या आकड्यावरती आहे. येस, कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. राजू दादा आमच्याच डोंबिवली ग्रामीण विधानसभेचे आमदार आहेत आणि ज्यांनी गाणं गायलेलं खरं तर परमेश माई हे देखील माझ्याच गावचे आहेत. जिकडे तिकडे तुम्हाला प्रेक्षक. DBNच्या कॅमेरामॅनचं देखील आम्ही कौतुक करू. सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रशांत दादा बघत आहेत आणि आमचे ऑनलाईन स्कोरर पवार दी पावर के बंदा ही कुछ अलग आहे. कारण जेव्हा इलेक्ट्रिसिटी सप्लाय खंडित होत होता तेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग आमचा ऑनलाईन अपडेटरचं काम थांबत होतं, कॉमेंट्री थांबत होती, पण स्कोरिंग मात्र तो न थांबता करतोय पहिल्या मॅचपासून. सो त्याचं मनापासून आभार. वळत आपण दुसऱ्या ओव्हरकडे. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ करण्याचा प्रयत्न एज कदाचित होती पण टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे. आमचं अंपायरचं देखील कौतुक असेल. आय थिंक फक्त लंच ब्रेक त्यांनी घेतला होता आणि त्या व्यतिरिक्त पहिल्या मॅचपासून ते मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 11 धावा. शफल क्रॉस लॉफ केलाय. काऊ फेसला फिल्डर येतोय. थोडासा वेळ उचलण्यासाठी सेकंडचा कॉल. त्यामध्ये स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय. फलंदाजी आला. धावा मिळत असताना 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 13 या आकड्यावरती. विकेट पडलेली अजूनही नाही. दीपेन आणि धीरज हे 2 फलंदाज खेळत आहेत. करंट रन रेट 9.75. खार्डी अगेन्स्ट दांडा खाडी. ऑन साईडला पुन्हा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर येतोय फार वेगाने. तो थोडंसं फंबल पुन्हा, पण यावेळेला सेकंड रन देणार नाही. गुड फिल्डिंग. ही जिद्द असायला हवी. मागच्या चेंडूवरती जरूर थोडीशी मिसफिल्ड झाली, धाव गेली सेकंड, पण यावेळेला मी देणार नाही. काल आपण त्या क्षेत्रामध्ये जागृतला बघितलं. त्या क्षेत्रामध्ये चेक हॅलो. यस, काल त्या क्षेत्रामध्ये आपण मयूरला बघितलं होतं. मयूर मेहर. त्यासोबत आपण बघितलं होतं जागृत धनू जे आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर देखील आहेत. हर्षदला देखील त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. खूप चांगली फिल्डिंग. मात्र इथं धीरजची विकेट लास्ट तुम्हाला पाहायला मिळाली. रिप्ले सध्या स्क्रीनवरती आहे. हा फटका फसला आणि काऊ कॉर्नरला टिपलेला झेल त्या फिल्डरने सुंदर. जोपर्यंत चेंडू हवेमध्ये होता, जसा त्याच्या हातामध्ये गेला, जिथून लागला होता फलंदाजाच्या बॅटमधून, तिथून आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये आमचे DBNचे कॅमेरामॅन प्रशांतजी बघत बॉलला पिक करत होते. सुंदर टेलिकास्ट. आणि या विभागातील क्रिकेटचे भाग्य विधाते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही DBNला. डीप बिलीफ नेटवर्क. एखादा खेळाडू तेव्हाच हायलाईट होतो कारण तुमची आजची खेळी भविष्यामध्ये तुम्ही कधीही सर्च केलं होळीपाडा चषक अर्नाळा बघू शकता तुम्ही. पूल केला. पिकअप शॉट डीप मध्ये फिल्डर कॅच आउट. 0वरती बाद. चिराग. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. चिराग 0वरती बाद झाला. आला तसा आता माघारी चाललेला. निराश आहे. चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत किती तो नाराज आहे. बिकॉज ज्या आपण आशेने येतो, जी स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतो, जेव्हा ते स्वप्न भंग होतं. 0वरती बाद झाला. फटका तितकासा खराब नव्हता, पण या क्रीडांगणाची सर्वात लांब बाउंड्री कुठे असेल तर ती काऊ कॉर्नर. बॉलर इज ऑन हॅट्रिक.
दर्शन नवीन फलंदाज जो येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाज आपण पाहतोय तेजस. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धावा, त्यानंतर 2 विकेट, हॅट्रिक बॉल. ओ लाईन खराब, लेग स्टंपचा बाहेरून थर्ड मॅन पहा. स्कीट झाला पण चेंडूला जाऊ दिलं नाही त्याच्या मागे त्याने. चांगली फिल्डिंग. इथे 1 धाव तर पूर्ण करण्यात आलेली. अंपायरचा वाईडचा इशारा. वाईडने धावत संख्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 16 या आकड्यावरती हे अंपायर सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. ईश्वर सरांना आपण सध्या पाहतोय, मॅन फ्रॉम सफाळे. करंट 108.73. रेंज मध्ये बॉल लॉफ केलाय, मिस टायमिंग. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय, पहिला बाउन्स वरती कव्हर करण्याचा प्रयत्न सफल. सीमा पार दीपेनचा चौकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने आलेला हा गोलंदाज तेजस. हाफ व्हॉली होता, ज्युसी हाफ व्हॉली आणि चेंडूवरचा स्टिकर देखील दिसतोय. काय क्वालिटी आहे, विथ क्वालिटी. चेक. हॅलो हॅलो हॅलो. चेक 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 1 चेक 1 चेक चेक चेक. नाही ना बिलकुल. पहिले ओव्हरला नवीन बॉल द्यायचा आहे ते 2 ओव्हर खपल्या मग खपलं. हा चेक. हॅलो चेक चेक टेस्ट चेक टेस्ट. आउटला काहीतरी झालंय. हॅलो धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो तो 26 धावा धाव फलकावरती. मागचा जो षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो या स्पर्धेमधला 49वा षटकार होता. फार चांगली माहिती डीबीएन अर्थातच डीप बिलीफ नेटवर्क आमचं ऑनलाईन अपडेटर आम्हाला देतात. दीपेन खेळतोय 14 वरती, दर्शन खेळतोय 7 वरती. दुसऱ्या बाजूने गोलंदाज दीपेश. ओव्हर नंबर 3. 26 धावा आहेत. 26 for 2. 26 या ओव्हर मध्ये 7 धावा आलेल्या आहेत. षटकार डॉट सिंगल. चेक चेक चेक. चला मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये छोट्या छोट्या मिस्टेक होत राहतात. धावा झालेल्या त्या 28 आता आय थिंक. आणि इथे फलंदाज बाद होईल की षटकार असेल पाहूयात. अंपायरचा इशारा. येस बॅट्समन आउट, फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. एक गोष्ट मला जरूर तुमच्या निदर्शनात आणावी लागेल. याचं कारण काय की कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडीशी शांतता नाही आहे. जेव्हा जेव्हा स्कोररचं लक्ष विचलित होतं जेव्हा लक्ष विचलित होतं तेव्हा मिस्टेक होते आणि कदाचित या गोष्टी त्यामुळे घडल्या असाव्या. 27 आणि त्यानंतर एक वाईड 28 आणि त्यानंतरची विकेट. सो 28 वरती तिसरा झटका बसला. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत आणि एक विकेट देखील मिळवलेले गोलंदाज दीपेशने. नवीन फलंदाज अवधूतचं आगमन. अवधूत होतोय जो कॅप्टन आहे या संघाचा. स्ट्रायकिंग एंडला दांडा खाडीने टॉस गमवला आणि ते फलंदाजी करतायत. शफल क्रॉस होऊन फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट मिस. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो मिळते एक धाव. बायज एक्स्ट्राचा अंपायरचा जरूर इशारा. स्वीप करण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती. लिमिटेड ओव्हरमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व मॉडर्न डे क्रिकेटर आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जसा चेंडू यायचा तसं खेळलं जायचं पण आता तसं नाही. जसा चेंडू येतोय त्याहून काहीतरी वेगळं तुम्हाला फटके बनवावे लागतात. मॅन्युफॅक्चरर बनावं लागतं आणि त्या सर्व गोष्टी आताच्या आपल्याला मॉडर्न डे क्रिकेटर करत असताना पाहायला मिळतात. ज्यामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर तुम्हाला सध्या T20चा ICC रँकिंग असलेला फलंदाज जो आपला मुंबईचा शेख येस ICC आपण T20चा रँकिंगचा विचार केला तर 1 नंबरला सूर्यकुमार आहे आपला स्काय जो मुंबईचा आहे आणि ज्या पद्धतीने तो खेळतो सर्वांनाच माहीत आहे. यंदाचं वर्ल्ड कप ज्याच्याकडे आपण फार अपेक्षा करतोय. पाहूयात कसा खेळेल स्काय. सध्या मुंबई इंडियन्सचे समर्थक IPLचा विचार करत असतील. धावसंख्येचा आपण विचार करूयात. या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय आणि धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा 3 गडी बाद. यस आपण जर विचार केला तर हा वॅगन व्हील तुम्हाला पाहायला मिळतोय. कशा 30 धावा बनल्या. ऑन साइडला चौकार तुम्हाला लॉंग ऑनला पाहायला मिळाले. ऑन साइडला जास्तीत जास्त धावा आहेत ज्यामध्ये तुम्ही एक षटकार देखील बघितला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि तुम्हाला डबल रन्स देखील ऑन साइडला पाहायला मिळाल्या. अराउंड द लेग बोल्ड फलंदाज बाद. कॅप्टन अवधूतची विकेट. 30ला 4था धक्का दांडा खाडीला. थँक्यू ऍक्शन रिप्ले पहा. पुन्हा तोच प्रयत्न केला अवधूतने. फॉलिंग स्वीपचा खाली पडला. स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये थेट बॉल गेला या स्टॅनवरती. फलंदाज बाद. इथे हार्दिक आलेले आहेत आणि हार्दिकने आल्याबरोबर विकेट देखील मिळवलेली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं सध्या तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. बरेचसे प्रेक्षक जोडलेले आहेत ज्यांनी कमेंट देखील केलेले आहे. मंगलदास घरत. आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. होलीपाडा अर्नाला किल्ला स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना घरत किचन बुजिंग सेंटर माकणे कडून मनपूर्वक शुभेच्छा. फार चांगलं समालोचन असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. सो आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करू. हे सर्व प्रेक्षक असतात कारण कलाकार उद्याला आकार देणार असतो पण जर त्या कलाकाराला तुमच्यासारख्या प्रेक्षकांची दाद नसेल तर त्या गोष्टीला महत्त्व नसतं. आज बऱ्याच वेळेला विद्युत पुरवठा खंडित होत होता त्यामुळे आमची तितकीशी लिंक जुळली नाही. फुल टॉस लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड. लॉग ऑफ द फील्ड जज करतोय. वेल जज कॅच. बॉडीचा बॅलन्स केला आणि हाताच्या उंजळीमध्ये टिपलेला चेंडू. फलंदाज बाद. 30ला निम्मा संघ गारत. 5वा धक्का दांडा खाडीला. पळणार अजून
चळवायचं, झळणारे जळू द्या, पळणारे पळू द्या, अजून जळवायचं, माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. एक मला गोष्ट आवर्जून आता सांगावीशी वाटेल. हे गाणं जेव्हा जेव्हा वाजते तिकडून त्या टेरेस वरतून दमदार परफॉर्मन्स होतो. आता टाळ्या देखील वाजतायत, कदाचित त्यांचं फेवरेट गाणं असावं हे जे सध्या प्रेक्षक तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. वा वा, होळीपाडा चषकाची येस येस आणखी एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आमचे सागर दादा देखील जोरात आहेत, आता डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्याकडून एक गाणी येत आहेत, सो टीप द्यायची असेल तर त्यांना द्या. 30 धावा धाव फलकावरती बॉल तयार. उलवले नॉन साइडला ड्राइव्ह केला, मिड विकेटला फील्डर, 9 सेकंडला थ्रो थोडा उशिराने, दुविधा मनस्थिती होती. डबल माइंड, स्ट्रायकिंग एंडला थ्रो करू की नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्यामध्ये फलंदाज मात्र दिवसा डवळ्या एक धाव चोरतायत. सिंगलने धावसंख्या पोहोचली 31-31 या आकड्यावरती प्रगतीपथावर 14 षटक आहे. हार्दिक शेख शेख सप्लाय झाला आता बाबा, तो तिकडे घेर टाकायला लागला जनरेटर. शेख वन येस. दर्शनला आपण पाहतोय सिंगल पूर्ण झालेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती सध्या टोटल 32. बॉल शिल्लक आहेत अजूनही 3. हार्दिक तयार, खोला टाकलाय, अपील, इम्पॅक्ट ऑफ स्टंप बाय डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. येस इट इज आउट. फलंदाज बाद. दोन विकेट, सिंगल आणि डबल. भर चौकात भावा मैफिली त्यांच्या रंगतात, त्या मैफिलीमध्ये रे चर्चा आपल्या चालतात. भावा मैफिली जरी त्यांच्या असला ना तर चर्चा आपल्या नावाच्या. थँक्यू डीजे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावा झालेल्या टोटल त्या 33 धावा झालेल्या. 2 विकेट, सिंगल, डबल, रनआउट. बॉल तयार. हार्दिक, ओ चेंज ऑफ पेस, पडल्या बरोबर वळण घेतले बॉलने, इथेही फलंदाज बाद होईल. सो डाव संपला पहिला. विकेट पडले 7, धावा बनलेले 33. विकेट पडलेले 7, धावा बनलेल्या 33 आणि आता खार्डी संघासमोर टार्गेट असेल सेकंड इनिंग मध्ये 34. कम ऑन डीजे.
हॅलो टेस्ट टेस्ट बॉल टेस्ट 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 चेक हॅलो आली 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 चेक हॅलो 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 चेक चेक प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू बिकॉज थोडासा विद्युत 34 धावांचा पुरवठा खंडित होतोय आताही होतोय तो चेक चेक हॅलो हॅलो चेक आणि त्यामुळे आमचा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचत नाही हे आमचे स्कोरर सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात पवार दी पावर बॅकफुटला कट केलाय शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर हॅलो हॅलो टार्गेट या मॅच मध्ये 34 धावांचं आहे ओ बॅटचा चेहरा उघडलाय लॉंग ऑफला फिल्डर झेलची संधी आणि फलंदाज बाद हार्दिक 0 वर हॅलो बॉल बॅक मिड ऑफला फिल्डर रनआउटची संधी होती ती गमावलेली आहे
हॅलो हॅलो चेक. 3-3 सध्या विकेट आपल्याला पाहायला मिळतात. केतन आणि दीप check, check, check. Test, test. Test, check, 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 test, check, test. Check. Check, test. हॅलो हॅलो. बॉलर पुन्हा एकदा तयार. ऑनसाइडला बॅटचा चेहरा बंद करून क्लोज करून ऑनसाइडला फक्त ढकलून दिलं. मनगटाच्या सहाय्यानं हाच तो क्षेत्ररक्षक ज्याला आपण पहिल्या मॅच मध्ये बघितलं होतं. वय वर्ष जवळपास अगदी 8 ते 9 असेल, पण या वयामध्ये ती जिद्द आहे आपल्या गावच्या संघामध्ये. आठवतंय ते कोवळं वय 16 वर्षाचं. मुठभर माव्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती वय वर्ष 16 असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली होती. ए भाई आणखी एक विकेट पडते. 6ला चौथा धक्का बसतोय. टार्गेट 34 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि आणखी एक विकेट पडलेली आहे. येस कम ऑन डीजे. दीपेश केला ना. चेक चेक. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करतोय. पुन्हा एकदा आपण त्या छोट्या फिल्डरला पाहतो. जिद्द फार मोठी आहे. मूर्ती लहान कीर्ती महान. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला सध्या तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहतात. भव्य नावातच ती व्याप्ती त्याची दिसते. भव्य. जर्सी नंबर 7. कदाचित तो MS धोनीचा फॅन असावा जो त्याचा जर्सी नंबर तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या इनिंग मध्ये तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील होता जेव्हा तो त्याच्या फलंदाजांची नावं सांगत होता. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत 8. 4 विकेट पडलेले आहेत. बॉल शिल्लक आहेत अजून या मॅच मधले 16. टोटल 16. आत येत होता चेंडू. कट करण्याचा प्रयत्न. हलकी अपील करतोय गोलंदाज. हा भव्याला पारितोषिक येते. अमृत शिमेर यांच्याकडून एका कॅच साठी 200 डायरेक्ट आपण देऊयात. यस देणार आहोत. आणि कॅच पकडली तर 500. ऑलरेडी त्याला 200 रुपयांचं पारितोषिक आहे. अमृतजी मेहर यांच्याकडून कॅच पकडली तर 500 रुपये. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. मिळते ती एक धाव. डबलचा प्रयत्न होता पण काय इथे कलेक्ट केलेला थ्रो गोलंदाजाने. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या 9 वरती चाललंय. मजा आल्या मॅच मध्ये. सुरुवातीला डॉमिनेट करणारी बॉलिंग राहिली. 4 विकेट पडले त्यामुळे आता पार्टनरशिपची गरज आहे. कॅप्टनला तुम्ही स्ट्रायकिंग एंडला सध्या पाहतात जो स्क्रीनवरती आहे. केतन. ऑन साइडला बाजूला गॅप मध्ये बॉल. मिड विकेटला फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. चौकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेमधला 34वा चौकार. सुंदर टेलिकास्ट. जेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी वाहिनी त्यामध्ये असणारे आमचे सर्व क्र्यू इतके ऍक्टिव्ह असतात तेव्हाच तुम्हाला कॉमेंटेटर इतकी माहिती देऊ शकतो. जसं षटकार मागच्या इनिंगमध्ये आपण बघितला 49वा हा चौकार होता 34वा. धावा 13. या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट या मॅच मध्ये 34 धावांचे म्हणजे 21 ची अजूनही गरज. बॉल शिल्लक आहे 13. अराउंड दी लेग बोल्ट. फलंदाज बाद. कर्णधाराची दांडी गुल. 13ला 5वा धक्का. थँक्यू डीजे. स्ट्राईक रेट 200 होता. एक चौकार आला. 3 बॉल मध्ये 6 बनवल्या केतनने. पण नाराज असेल कारण या मॅचला त्याला फिनिश करायचं होतं. नेतृत्व लीडरशिप इज नॉट पोझिशन इज इट ऍक्शन. त्यामुळे आता गरज होती त्या गोष्टीची. लेग स्टंप मागचा दरवाजा खुला ठेवला आणि तिथूनच चोरी झाली. लेग स्टंप उखडला गोलंदाजाने. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती 13 विकेट पडलेले असताना 5 आणि 12 बॉल मध्ये बनवायचा धावा 21. कौस्तुभ कडे ते आता जबाबदारी वाढली असेल. ऑफस्टम्पचा कार्ड घेऊन उभा राहिला. हलका पुढे आला होता. शफल झाला होता आणि त्यानंतर लेग स्टंपला यॉर्कर होता थेट या स्टँड वरती. सुपअप. ही ओव्हर या मॅचचं भवितव्य आपल्याला सांगणार आहे. ओव्हर नंबर 3. 12 बॉल 21 ची गरज असताना डावखुऱ्यात असा गोलंदाज सध्या तरी वॉर्मअप करतोय प्रतीक. येस, आपण कंपॅरिझन जर केलं तर 2 षटकांमध्ये पहिल्या इनिंग मध्ये 20ला 2 होते जेव्हा बॅटिंग करत होता संघ दांडाखाडी. यॉर्कर होता. ऑन साइडला मिड विकेट मध्ये चालला. आयडी मधून फिल्डर फार वेगाने. पहिली धाव वेगाने. सेकंडचा कॉल. थ्रो येतोय. स्ट्रायकिंग एंडला धावा मिळतील 2. गुड रनिंग. 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे 15 वरती. 21 रन. प्रत्येक चेंडू अगणिक बदलणार आहे. प्रेशर कोणावरती वाढणार आहे. या मॅचचा रिझल्ट कुठे जाईल. हवा तर सध्या पश्चिमेकडून पूर्वेला वाहते पण ही मॅच कुठे जाणार आहे. 11 चेंडू 19. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. शॉट फाईन लेगचा फिल्डर येतोय. शॉट मिड विकेटला भव्य सरकतोय. मिड ऑन मध्ये गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म मध्ये विकेट रायटी कौस्तुभ साठी. 11 चेंडू 19. लेग स्टंपला बॉल लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. पाहतोय. वेल जज कॅच. फलंदाज बाद. इथे असलेल्या प्रत्येक घरावरती तो भगवा मला पाहायला मिळतोय. या भगव्याचा इतिहास फार मोठा आहे. छत्रपतींचा उल्लेख मी मागच्या इनिंग मध्ये केला. वयाच्या 16 वर्षी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून शिवपिंडीवरती स्वराज्याची शपथ घेतली. महासाहेब जिजाऊंचं स्वप्न पूर्ण केलं. असा एक राजा जगाच्या इतिहासामध्ये होऊन गेला. जाणता राजा. परस्त्रीच्या पदराला हात लावल्यावरती त्या माणसाचा भर चौकात चौरंगा करणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. मंदिरातला देव. ती मंदिर आजही ज्यांच्यामुळे टिकून आहे तो राजा म्हणजे माझा छत्रपती. अशी असंख्य उदाहरण आहेत. ही वास्तू अगदी आपल्या बाजूला आहे. ती देखील शिवकालीन आहे. त्यानंतर बऱ्याचशा राजांनी इथे राज्य केलं पण अखेर पहिल्यापासून आजपर्यंत टिकलाय तो माझा कोळी बांधव जो आजही या गावामध्ये आहे. हे बेट दिसायला तितकंसं मोठं नाही, छोटं आहे पण इथे असलेली माणसं फार मोठ्या मनाची आहेत. नाव आहेत 15. 6 विकेट. फुलर लेंथ वाईड यॉर्करचा प्रयत्न. अंपायरचा इशारा वाईड. जी वाईडची रिटर्न क्रीज आहे तिच्या बाहेरून गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वरती. बॉल शिल्लक आहेत अजूनही 10 आणि 10 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत त्या
18. Need 18 runs from 10 deliveries. वो पिच होता, अपील होती है. येस येस, इट इज आउट. फिंगर अप बाय अंपायर. फलंदाज बाद. पुष्पराज. शून्यावरती बाद झाला फरदीन. पुष्पाचं गाणं वाजलं. तिकडे आपण जाऊ, पण हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो. प्लम LBW मिडल स्टंपला बॉल होता आणि योग्य निर्णय अंपायर्स कडून. फार वर्षाचा अनुभव आहे ईश्वर सरांकडे. आणि त्याच गोष्टी पहा. आता तुम्हाला पुन्हा एकदा अल्ट्रा स्लोमो मध्ये झूम करून आमचा डीप बिलीप नेटवर्क या वाहिनीद्वारे मागचा LBW फरदीनची पडलेली विकेट पाहायला मिळणार आहे. येस, प्लम LBW ऑफ स्टंपचा बाहेर. डॉट बॉल. मागचं गाणं जे वाजलं ते पुष्पाचं होतं, जिथे तो लाल चंदनाची तस्करी करत होता. इथे बॅटिंग करणाऱ्या खार्डीला धावांची तस्करी करायची, तरच हा सामना ते जिंकू शकतात. 18 धावांची अजूनही गरज, पण आता त्यासाठी बॉल शिल्लक आहेत फक्त 8. बॅट्सविंग जबरदस्त आहे. फोर्सने फटका लॉंग ऑन मध्ये. फिल्डर उपस्थित आहे. कॅप्टन आहे अवधूत. सुंदर थ्रो, चांगली फिल्डिंग, एकच धाव. शिवाची बाजी तुम्हाला लावावीच लागते. संघर्ष जितका मोठा असतो तितका मोठा तुम्हाला विजय मिळतो. 17ला 7. बॉल शिल्लक आहेत 7. धावा हव्यात 17. नेल्सन फिगर. 17 झालेल्या 17ची गरज आहे. 7 विकेट पडलेल्या 7 बॉल बाकी आहेत. ओ फुलर लेन, पण मिस झालेत बॅट्समन. सो अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. हे षटक देखील राहिलं फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. प्रतीकच्या षटकामध्ये विकेट आल्या. 2 धावा खर्च केल्या. 4 करंट रन रेट 5.67 67चं. आणि रिक्वायर्ड रन रेट जवळपास 17 वरती, बिकॉज 6 बॉल मध्ये बनवायच्या 17 धावा. हे प्रेक्षक पहा, जिकडे पाहावे तिकडे प्रेक्षक, आणि त्यांचे हात सध्या वरती येतात. मगाशी या दादांच्या हातामध्ये ग्लास देखील होता. तो कसला होता आता मी ऑन माईक सांगू शकत नाही. कदाचित सरबतचा असावा. नांद्रेस नाखवा. धावा आपण पाहतोय. ही चिमुरडी आय थिंक तिचे वडील असावे, जे सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. या मॅचचा आनंद घेतात. प्रत्येकाच्या टी शर्ट वरती होळीपाडा नाव लिहिलेलं आहे. धर्माचे बाबा देखील तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. त्यानंतर तुम्ही पाहतात देवेन भाऊंना, ते देखील स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आणि आणखी वरिष्ठ मंडळी तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या गावातील दत्ता मामा आहेत तिकडे. ओळख मॅचच्या दिशेने 6 बॉल 17. लेग स्टंपचा बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. इंटरेस्टिंग आहे ओव्हर, कारण डावखुराताचा हा फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुयात काय असेल रणनीती, कशा पद्धतीने असेल असतील हे 6 चेंडू. 6 बॉल 16. ओहो, बॅट्सविंग जबरदस्त होता, पण थोडी लेंथ खेचली यावेळेला. गुंडले स्पॉट वरती पडल्यानंतर बॉल हलका राईज झाला कमी गतीने. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. हो, राईटी बॉलर आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. हा राईज झालेला बॉल. चेंडूवरती नजर नव्हती. मोठा फटका खेळत असताना अगोदर तुम्हाला चेंडूच्या रेषेमध्ये यावं लागतं आणि चेंडूवरती नजर तुम्हाला शेवटपर्यंत ठेवावी लागते. ती इथेही नव्हती, कारण बॅट स्विंग जोरदार आहे, पण चेंडू आणि बॅटची संपर्कही नव्हता. चेंडूवरती नजरही नव्हती फलंदाजाची. तो विकेट सॅक्रिफाईस करतोय. सिद्धेशला 5 रन करण्यात येते. स्ट्रायकिंग एंडला बॉल शिल्लक आहेत अजूनही. आता ते 4 आणि 4 बॉल मध्ये धावा बनवायचा आहेत 16. भव्यला एक विनंती असेल, या मॅच नंतर आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी मंचावरती या. भव्य हे सध्या चिमुरडे हे तितकेच वयाचे आहेत, पण हे सध्या मॅच पाहतात आणि भव्य मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ऑन साइडला भव्यला गॅपमध्ये बॉल आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर फार वेगाने, चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय.
सेकंड मिळेल का पाहूयात. नॉन स्ट्राइकिंगला आता थ्रो रनआउटची संधी. बॉल निसटला. धाव पूर्ण झालेली आहे. धावा झालेल्या 2 पूर्ण. टोटल स्कोर 20 वरती जाऊन पोहोचलाय. बॉल शिल्लक आहेत आता 3 आणि 3 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 14. 3 चेंडू 14. मॅच अजूनही संपलेली नाही जर मोठा फटका येतोय तर. ओ लॉफ केला. पिकअप शॉट डीप मध्ये. फिल्डर येतोय. कॅप्टन आहे. सोडणार नाही अवधूत. चांगल्या झेलने डाव संपला. फलंदाज तेजसचा बाद. थँक्यू डीजे. पहा यानंतर देखील आपल्याला एक मॅच पूर्ण करायची आहे त्यामुळे विनंती असेल तुम्हाला फास्ट खेळा. येस येस स्पीडअप घ्या प्लीज. जलसार जलसारचे कॅप्टन येऊन थांबा आणि खेळाडू तयार राहा. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला लगेचच उतरायचं आहे. हा बॉल हवे मध्ये तरंगत असताना टिपलेले दृश्य आमचा डीबीएनचा कॅमेरामॅन प्रशांत बघत. वा भाई वा. आणि अवधूत ज्याने टिपलेला झेल. 2 चेंडू 14. 21 या मॅच मध्ये डिसिप्लिन बॉलिंग केली दांडाखाडीचा गोलंदाजांनी. सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय. त्याला माहिती आता इथे कदाचित विकेट पडू शकते. ऑल आउट व्हायचं नाही. 1 चेंडू 14. जलसारचे कॅप्टन येऊन थांबा. जलसार 1-14. अर्थातच आला डॉट बॉल. 13 धावांचा फरकाने हा सामना जिंकला दांडाखाडीने. अभिनंदन. अवधूत मॅन ऑफ द मॅच. कॅप्टन ऑफ टीम अवधूत. कॅप्टन अवधूत. अवधूत या पण. अवधूत जाऊ नका मध्ये. टॉस साठी या प्लीज. भव्य आपण या. भव्य भव्य आपण या. भव्य या. अवधूत कर्णधार अवधूत. वेळ कमी आपल्याकडे. प्लीज टॉस साठी या. जलसार जलसार आणि ही मॅच समरी सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. दांडाखाडीने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली. 33 बनवल्या.